Okay, so hi guys and welcome to Code Journey Vikas. Basically, 28 lecture आपण already cover केले, right? And this is the day 29 of this lecture series. किंवा समजा तुम्ही 29th lecture पण like consider करू शकता. Okay. And basically आजच्या lecture मध्ये आपण cover करायचं की basically null safety कसं work करते Kotlin मध्ये, null safety चा use काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे null safety तुम्ही properly handle कसं करू शकता तुमच्या Kotlinच्या प्रोग्राम मध्ये. ओके. जेव्हा आपण ओके सो लेट स्टार्ट द सेशन. जेव्हा आपण बेसिकली कोटलिन मध्ये किंवा अदर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी प्रोग्राम लिहितो राईट. सगळ्यात मोस्टली फेस होणारा प्रॉब्लेम विच इज नल पॉइंटर एक्सेप्शन राईट. सो नल पॉइंटर एक्सेप्शन हा असा कन्सेप्ट आहे जो मोस्टली आपण फेस करतो काही फेस मध्ये राईट. बट कोटलिन मध्ये जर तुम्ही बघितलं तर कोटलिन खूप ट्राय केलं याला हँडल करण्यासाठी प्रॉपर वेला, आणि ते पण तुमचा प्रोग्राम रन होण्याच्या आधी. म्हणजेच काय की कंपाईल टाइमला ह्या सगळ्या गोष्टी कोटलिन मध्ये खूप चांगल्या वेळेने त्या ठिकाणी हँडल केलेलं राईट. सो लाईक ऍज कम्पेअर टू जावा आपण स्टार्टिंग करू की लाईक व्हॉट इज द मिनिंग ऑफ द नल सेफ्टी इन कोटलिन. द नल सेफ्टी मीन्स कोटलिन डज नॉट अलो यू टू यूज द नल व्हॅल्यूज लाईक ऍक्सिडेंटली. म्हणजे जनरली बेसिकली आपण कोटलिन मध्ये डायरेक्टली नल व्हॅल्यूज त्या ठिकाणी एका व्हेरिएबल वरती असाइन करू शकत नाही. म्हणजे असाइन करू शकतो बट त्यासाठी आपल्याला दुसरे काही लाईक स्टेप्स त्या ठिकाणी फॉलो करावं लागते राईट. सो बेसिकली नल पॉइंटर एक्सेप्शन हँडल करण्यासाठी आपल्याकडे कोटलिन दुसरं एक सिस्टम ऑफर करते, ते आपण त्या ठिकाणी यूज करतो. आता दुसरं बेसिकली आपल्याला काय काय यूज करावं लागेल, कोणते ऑपरेटर असतील का, ते समजा आपण त्या ठिकाणी कसं हे गोष्ट हँडल करू शकतो ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर आपण डायरेक्टली एक प्रोग्राम घेऊ आणि तिथून याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू. सो ओके, तर बेसिकली मी एक फाईल क्रिएट केली विच इज नल सेफ्टी डेमो 1 म्हणून. ओके, आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतो, एक व्हेरिएबल क्रिएट करतो विच इज युजर नेम. ओके, आता या युजर नेम व्हेरिएबल मध्ये मी काय करतो, सगळ्यात पहिले याला स्ट्रिंग टाईपचं डिक्लेअर करतो. ओके, आणि या व्हेरिएबलला नल व्हॅल्यू त्या ठिकाणी असाइन करण्याचा ट्राय करतो. तर तिथे जर तुम्ही बघितलं तर मला कंपाईल टाइमला जे इश्यू येते म्हणजे एरर येते अँड विच इज की जे पण नल कॅन नॉट बी व्हॅल्यू ऑफ द नॉन नल टाईप स्ट्रिंग राईट. म्हणजे बेसिकली ही जी पण व्हॅल्यू आपण हे जे पण व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय हा नॉन नलेबल आहे. नॉन नलेबल आहे म्हणजे सध्यासाठी जर तुम्ही बघितलं इथं तर सध्या हा नॉन नलेबल आहे विच इज की नल व्हॅल्यू त्या ठिकाणी तो ऍक्सेप्ट करू शकत नाही राईट. म्हणजे आणि जर समजा आपल्याला त्या ठिकाणी नल व्हॅल्यू ज्याला असाइन म्हणजे बेसिकली असं जर सांगत असेल कोटलिनला की हा जो पण व्हेरिएबल आहे आपला विच इज युजर नेम हा नल मे बी असू शकतं, त्याच्यामध्ये इन फ्युचर नल व्हॅल्यू त्या ठिकाणी असाइन होऊ शकते राईट. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, आपला जो पण जस्ट हा युजर टाईप सॉरी आपला जो पण डेटा टाईप असेल बेसिकली राईट, त्या डेटा टाईपच्या नंतर मला त्या ठिकाणी क्वेश्चन मार्कचा यूज करावा लागते. आता क्वेश्चन मार्कचा यूज करतो म्हणजे काय, हा जो पण व्हेरिएबल आहे विच इज युजर नेम हा नलेबल व्हेरिएबल त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. आता नलेबल व्हेरिएबल म्हणजे काय की तो नल व्हॅल्यू त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करू शकतो राईट. त्याच्यानंतर जर समजा मी युजर नेम वरती जर काही व्हॅल्यू त्या ठिकाणी असाइन करण्याचं काम केलं जसं युजर नेम जसं युजर. ओके, तर बेसिकली आता मी माझा जो पण व्हेरिएबल असेल ते प्रॉपरली ऍक्सेस पण करू शकतो राईट. सो बेसिकली फॉर द नल सेफ्टी म्हणजे नल पॉइंटर एक्सेप्शन नाही यावं किंवा समजा ऑर्डर तुम्हाला ते एक्सेप्शन नाही यावे रन टाइमला, त्यासाठी बेसिकली आपण ती गोष्ट आपण या ठिकाणी हँडल करण्याचं काम केलंय विथ द हेल्प ऑफ दिस नल सेफ ऑपरेटर. ओके, तर मी एकदा प्रोग्राम रन करतो. आता जे पण जस्ट लाईक युजर नावाचं जे पण व्हॅल्यू असेल ते त्या ठिकाणी आउटपुट मध्ये यायला पाहिजे. ओके ओके, इथे जर तुम्ही बघितलं तर युजर स्ट्रिंग या ठिकाणी आउटपुट मध्ये प्रिंट झाली राईट. सो बेसिकली आता मी काय करतो, आता जो पण आपलं डॉक्युमेंटेशन असेल तिथं जाऊ आपण राईट. सो बेसिकली null safety means the Kotlin does not allow you to use the null values accidentally. म्हणजे आपण डायरेक्टली null values असे म्हणजे यूज करू शकत नाही, जसं आपण प्रोग्राम मध्ये पण बघितलं होतं राईट. अँड Kotlin forces you to handle the null case properly before running the program. म्हणजे जसं जर तुम्ही इथं बघितलं होतं तर आपण प्रोग्राम रन करण्याच्या आधी म्हणजे कंपाईल टाइमलाच आपल्याला त्या ठिकाणी इश्यू आला की जो पण हा त्या ठिकाणी व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलाय हा व्हेरिएबल नॉन नलेबल आहे. आणि नॉन नलेबल म्हणजे काय, तो नल व्हॅल्यू त्या ठिकाणी असाइन म्हणजे ऍक्सेप्ट करू शकत नाही राईट. सो बेसिकली ती गोष्ट हँडल करण्यासाठी आपण या ठिकाणी क्वेश्चन मार्कचा यूज केला राईट. हॅज सम पॉवरफुल टाइप्स system that helps the developer to avoid one of the very most common problem in programming and which is the null pointer exception right. तर तेच आपण या ठिकाणी केलंय म्हणजे नल पॉइंटर एक्सेप्शन हँडल करण्यासाठी कोटलिनकडे खूप सारे असे असतात जसं काही ऑपरेटर असतात किंवा समजा हे पण क्वेश्चन मार्क जर तुम्ही यूज केलं
तरी पण तुम्ही ही गोष्ट त्या ठिकाणी हँडल करू शकता, राईट. बेसिकली द थिंग इज की कोटलीनना ही गोष्ट खूप प्रॉपरली मॅनेज केली, लाईक ऍज कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. कोटलीनमध्ये हे जे पण नल पॉइंटर एक्सेप्शन आहे, म्हणजे असं नाही की समजा नल पॉइंटर एक्सेप्शन तुम्हाला येणारच नाही किंवा समजा तुम्ही कधी फेसच नाही करणार. नल पॉइंटर एक्सेप्शन तुम्ही प्रोडक्शन मध्ये किंवा समजा तुमच्या दुसऱ्या ऍपमध्ये पण जस्ट फेस करू शकता मोस्टली, राईट. बट कोटलीनला खूप ट्राय केलाय की जेवढं होईल तेवढं याला रिड्यूस करण्यासाठी, राईट. सो बेसिकली नेक्स्ट टॉपिक वरती जाऊ आता आपण. कोटलीन मध्ये बेसिकली जे पण आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो ते व्हेरिएबल मेजरली 2 टाइप्स मध्ये त्या ठिकाणी लाईक डिवाइड केलेले आहेत, राईट. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपला नॉन नलेबल व्हेरिएबल, राईट, जो की डिफॉल्ट पण असतो कोटलीन मध्ये. आणि दुसरं म्हणजे नलेबल व्हेरिएबल. आणि नलेबल व्हेरिएबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला काही त्या ठिकाणी चेंजेस करावे लागते, विच इज जस्ट लाईक मी क्वेश्चन मार्कचे यूज करेल. माझा जो पण हे असेल, माझा जो पण त्या ठिकाणी डेटा टाईप असेल त्याच्यानंतर मी क्वेश्चन मार्कचा यूज करेल, राईट. त्या केसमध्ये माझा नलेबल व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केला जातो, राईट. बट नॉन नलेबल व्हेरिएबल म्हणजे काय की ते आपण एका प्रोग्राम मध्ये बघू. जनरली अ व्हेरिएबल ऑफ टाइप स्ट्रिंग कॅन नॉट होल्ड द नल व्हॅल्यूज, म्हणजे जनरली, राईट. इफ वी ट्राय टू असाइन द नल व्हॅल्यू टू द व्हेरिएबल, राईट, सो इट गिव्स द कंपाईल टाइम एरर टू यू. म्हणजेच काय बेसिकली की जर समजा तुम्ही, आपण काय केले या एक्झाम्पल थ्रू कन्सिडर करा. सगळ्यात पहिले मी काय केलं, इथं एक व्हेरिएबल डिक्लेअर केला विथ द नेम, ओके. आणि त्याच्यानंतर जे पण इनिशियल व्हॅल्यू असेल माझ्या व्हेरिएबलची ती असाइन करून टाकली, विच इज युजर, राईट. आता यांना काय होईल की हा जो पण व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल नॉन नलेबल व्हेरिएबल म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे, राईट. आणि नॉन नलेबल म्हणजे काय की तो नल व्हॅल्यूज कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. आणि नॉन नलेबल डिक्लेअर काय झालाय, कारण की तुम्ही डिक्लेअरच्या टाइमला म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्ही डायरेक्टली काहीतरी व्हॅल्यू या ठिकाणी त्या व्हेरिएबलला असाइन केलंय. आणि कोटलिंग याला यावेळेला अंडरस्टँड करते की हा जो पण व्हेरिएबल आता डिक्लेअर झालेला आहे हा नॉन नलेबल व्हेरिएबल आहे, राईट. सो दॅट्स वाय तुम्ही डबल जर आणखी याला ट्राय करत असाल विथ द नल व्हॅल्यूज, राईट, म्हणजे नल व्हॅल्यूज असाइन करण्याचं जर तुम्ही त्या व्हेरिएबलवरती ट्राय करत असाल तर तुम्हाला इथं पण कंपाईल टाइम एरर येऊ शकतो, जसं की आपण ट्राय करून बघू. आता हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला विच इज युजर नेम, ओके. अँड मी काय करतो डायरेक्टली जेव्हा इनिशियली याला व्हॅल्यू देऊन टाकतो विच इज युजर, ओके. आणि त्याच्यानंतर मी काय करतो, आय जस्ट ट्राय टू यूज द नल व्हॅल्यू टू दिस व्हेरिएबल विच इज युजर नेम. सो जर मी नल व्हॅल्यू या ठिकाणी असाइन केली तर इथं मला कंपाईल टाइमला सेम इश्यू येते, विच इज की जे पण null cannot be a value of the non-nullable type string, right? So ही जी पण स्ट्रिंग आहे बेसिकली, हा जो पण व्हेरिएबल आहे बेसिकली हा नॉन नलेबलचा आहे, नॉन नलेबल टाइपचा आहे, राईट. बट यू आर अगेन ट्राइंग टू असाइन द नल व्हॅल्यू टू इट, राईट. बट बिफोर ऑफ दिस थिंग दिस इज नॉट अ नलेबल व्हेरिएबल, राईट. आणि नलेबल बनवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क चेंज करावं लागेल, राईट. हे असतं बेसिकली नॉन नलेबल व्हेरिएबल, राईट. आणि त्याच्यानंतर नलेबल व्हेरिएबल जे की मोस्ट प्रोबेबली आपण त्या ठिकाणी काय करतो, आपण त्याच्याकडे काय करतो क्वेश्चन मार्कचा यूज करतो, जसं आपण हे बघितलं. आता हा प्रॉपर एक एक्झाम्पल आहे आपलं. त्या ठिकाणी जो पण नलेबल व्हेरिएबल असेल, नलेबल व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतो त्याचं, ओके. पण तर बेसिकली हा जो पण म्हणजे जे पण आपण त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क यूज करतो, आपला जो पण व्हेरिएबलचं जे पण टाईप असेल त्याच्यानंतर त्याचं मिनिंग काय होतं बेसिकली की जो पण व्हेरिएबल आपण त्या ठिकाणी डिक्लेअर केलाय तर व्हेरिएबल मे बी कंटिन्यू म्हणजे मे बी नल व्हॅल्यू त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करू शकतो. त्याच्यामध्ये इन फ्युचर मे बी व्हॅल्यू त्या ठिकाणी असे राहू शकते, राईट. तर हे सिम्पल मिनिंग होतं आपल्या जो पण क्वेश्चन मार्क व्हेरिएबल क्वेश्चन मार्क्स आहे आपण यूज करत असेल त्याचं, ओके. तर टॉपिक 2 बेसिकली कव्हर करू आजच्या लेक्चरचा, राईट. अँड विच इज सेफ कॉलचं काय मिनिंग आहे आणि एलव्हीस ऑपरेटर, हे बेसिकली दोन गोष्टी आपण काय यूज करतो कोटलिंग मध्ये हे पण आपण बघू आज, हे पण आपण कव्हर करून घेऊ. सो आणखी तुम्हाला थोडी जास्त अंडरस्टँडिंग जेव्हा समजा एक प्रॉपर एक्झॅक्टली नल पॉइंटर एक्सेप्शन तुम्ही जेवढं होईल तुमच्याकडनं तेवढं किती हँडल करू शकता सगळ्या गोष्टीचा आयडिया तुम्हाला येऊन जाईल, ओके. तर बेसिकली सगळ्यात पहिले बघू की जे पण आपण सेफ कॉल ऑपरेटर किंवा एलव्हीस ऑपरेटर त्या ठिकाणी यूज करणार आहे त्याचं बेसिकली एक्झॅक्ट मिनिंग काय, म्हणजे काय गरज आहे बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी यूज करण्याची, ओके. तर बेसिकली कोटलिन मध्ये जर समजा डिक्लेअर केला असेल तो जस्ट लाईक तुम्ही नलेबल बी जर डिक्लेअर केला म्हणजे ते समजा तुम्ही जर समजा त्याला नल व्हॅल्यूज ऍक्सेप्ट बी जर करत असेल प्रॉपरली तिथं, राईट. बट तरी पण आणि त्याच्यानंतर
काही प्रॉपर्टीज बेसिकली त्या व्हेरिएबलच्या त्या ठिकाणी ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करत असाल. जसं की मी इथं काय केलं, एक नलेबल व्हेरिएबल त्या ठिकाणी डिक्लेअर केलाय, जो की नल व्हॅल्यू त्या ठिकाणी ऍक्सेप्ट त्या ठिकाणी करू शकतो, राईट. आणि त्याच्यानंतर मी काय केलंय की डायरेक्टली एक नेम नाव म्हणजे जो पण माझा व्हेरिएबल असेल ते त्याच्या थ्रू मी काही प्रॉपर्टी या ठिकाणी युज करण्याचा ट्राय करतोय, राईट. बट मला इथं पण कंपाईल टाइमचा इश्यू येतोय. जसं लाईक आपण एक प्रोग्राम थ्रू बघू. सगळ्यात पहिले मी काय करले तर की त्याला नल व्हॅल्यू त्या ठिकाणी असाइन करून देतो, राईट. म्हणजे तुम्ही दुसऱ्या नॉन नलेबल व्हेरिएबल सुद्धा जसं लाईक तुम्ही नलेबल व्हॅल्यूज सुद्धा त्या ठिकाणी यूज करू शकता, त्याच्यासोबत पण यूज करू शकता, राईट. बट मी काय करतो, सगळ्यात पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, विच इज सगळ्यात पहिले एक व्हेरिएबल आहे आपल्याकडे युजर नेम, ओके. अँड हा नल व्हॅल्यू त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करू शकतो, राईट. तर मी काय करतो, स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल म्हणजे काय, मी त्या ठिकाणी लेंथ या व्हेरिएबलची प्रिंट करू शकतो. सो इफ आय जस्ट ट्राय टू प्रिंट द लेंथ ऑफ दिस व्हेरिएबल विच इज युजर नेम डॉट लेंथ, ओके. तर इथे जर तुम्ही बघितलं तर मला आणखी एक कंपाईल टाइमला त्या ठिकाणी एक इश्यू येता येतं. तर इश्यू काय ते सगळ्यात पहिले बघू. ओनली सेफ कॉल किंवा समजा जस्ट लाईक फक्त सेफ कॉल झालं किंवा नॉन हे कॉल झालं किंवा समजा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलोय बेसिकली, राईट. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले काय की मी डायरेक्टली हा जो पण म्हणजे जे पण माझं युजर नेम म्हणजे जे पण माझं नलेबल व्हेरिएबल असेल बेसिकली त्याला त्याच्या काही प्रॉपर्टीज मी डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही, राईट. तर त्यासाठी मला काय यूज करावं लागेल, सेफ कॉल. तर मी इथे सेफ कॉलचा यूज करू शकतो. जस्ट लाईक मी जस्ट अल्ट प्लस एंटर करतोय आणि रिप्लेस विथ सेफ कॉल, राईट. तर बेसिकली यांना काय होईल की जे पण आता ओके, तर बेसिकली यांना काय होईल की म्हणजे या सेफ कॉलला काय होईल बेसिकली हा जो पण व्हेरिएबल असेल हा जर नल असलं जो की या केसमध्ये, राईट. तर ही जी पण स्टेटमेंट आहे तुमची ती एक्झिक्यूट होणार नाही आणि सिम्पली इथून तुमचा जो पण प्रोग्राम असेल तो नल व्हॅल्यू त्या ठिकाणी रिटर्न करून इथून चालला जाईल. म्हणजे ऍप तुमचं क्रॅश होणार नाही. इथून फक्त हा कॉल तुमचा सेफली नल व्हॅल्यू या ठिकाणी रिटर्न होऊन जाईल आणि नल व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट होऊन तुमचा जो पण प्रोग्राम आहे तो त्या ठिकाणी क्रॅश वगैरे होणार नाही. तर आपण एकदा प्रोग्राम रन करू, तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल, ओके. बघितलं तर नल व्हॅल्यू त्या ठिकाणी आउटपुटला प्रिंट झाली, राईट. सो इट मीन्स की बेसिकली नलेबल टाईपचा व्हेरिएबल मी जर डिक्लेअर केला तरी पण तुम्हाला जर समजा हा व्हेरिएबलची काही प्रॉपर्टीज किंवा समजा काही मेथड्स जर तुम्ही ऍक्सेस करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, त्याला रिप्लेस करावं लागेल. म्हणजे तिथे त्या ठिकाणी तुम्हाला सेफ कॉलचा यूज करावा लागेल. सो दॅट की जर हा व्हेरिएबल जर नलेबल असला म्हणजे त्या ठिकाणी त्यामध्ये जर नल व्हॅल्यू त्या ठिकाणी असायला असेल तर हा जो पण या ठिकाणी स्टेटमेंट आहे तुमची ही प्रॉपरली हँडल करेल कोटलिन इटसेल्फ, ओके. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर समजा हे व्हॅल्यू जर या व्हेरिएबल मध्ये जर नल व्हॅल्यू असेल तर इथे फक्त नल व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट होऊन जाईल. बट जर समजा काही ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल, राईट, म्हणजे नॉन नल व्हॅल्यू असेल, राईट, तर त्या केसमध्ये स्टेटमेंट तुमची एक्झिक्यूट होऊन जाईल आणि तुम्हाला इथं जे पण लेंथ असेल या व्हॅल्यूची ती त्या ठिकाणी भेटून जाईल, राईट. जर तुम्ही बघितलं तर जी पण लेंथ असेल बेसिकली ती या ठिकाणी प्रिंट झाली, राईट. सो बेसिकली या टाईपनं आपण सेफ कॉलचं त्या ठिकाणी यूज करू शकतो, राईट. जसं इथे बी जर तुम्ही बघितलं तर सेफ कॉलचं एक जसं एक थोडं हे बघून घेऊ ऍक्च्युअल मिनिंग कसं, लाईक सेफ कॉलचं बेसिकली थोडी थेअरी बघून घेऊ. द सेफ कॉल ऑपरेटर विच इज जसं एक सगळ्यात पहिले आपण याला क्वेश्चन मार्क आणि डॉट यांना इंडिकेट करतो. जसं की इथं बी जर तुम्ही बघितलं तर सेफ कॉल म्हणजे सेफ कॉल आपण कोणत्या वेळेला डिक्लेअर करतो, सगळ्यात पहिले आपलं क्वेश्चन मार्क आणि त्याच्यानंतर डॉट, राईट. तर हे बेसिकली सेफ कॉल आपण या वेळेला डिक्लेअर करतो अँड this executes a methods or property that you are using of this variable that only if the value is not null. म्हणजे बेसिकली ह्यात जे पण व्हेरिएबल असेल याची जी पण व्हॅल्यू जर नल नसेल तर ही स्टेटमेंट तुमची एक्झिक्यूट होईल, अदरवाईज स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही आणि कुठली इथं फक्त नल व्हॅल्यू रिटर्न करून इथून चाललं जाईल. बाकी जे पण तुमचं ऍप क्रॅश किंवा समजा बाकीचे ऑपरेशन या ठिकाणी होणार नाही, राईट. तर हा पण एक्झाम्पल आपण बघितलं जिथं आपण काय केलं की जे पण म्हणजे नॉन अवेलेबल व्हॅल्यूज असेल, राईट, त्या व्हॅल्यूज थ्रू आपण त्या व्हॅल्यूज मध्ये आपण सेफ कॉल ऑपरेटरचं कसं यूज करू शकतो, राईट. त्याच्यानंतर जर नल व्हॅल्यू असेल तर नल व्हॅल्यूच्या केसमध्ये पण त्या ठिकाणी तुमचा जो पण प्रोग्राम असेल तो क्रॅश होणार नाही, राईट. बट आपण नल चेपचा यूज करतोय म्हणजे कोडलिंग त्या ठिकाणी प्रॉपरली अंडरस्टँड होऊन जाईल की इथं ही व्हॅल्यू जी पण नेमची ती त्या ठिकाणी नल आहे. सो इथं त्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार नाही स्टेटमेंट, ओके.
आणि जे पण आउटपुट आहे बेसिकली ते आउटपुट तुम्हाला नल त्या ठिकाणी रिटर्न होईल, राईट. द नेक्स्ट थिंग इज की एल्विस ऑपरेटर बेसिकली काय असतं आणि एल्विस ऑपरेटरचं मिनिंग काय. आता दोन्हीचं जर तुम्ही इंडिकेशन जर बघितलं की लाईक सेफ कॉल ऑपरेटर मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण क्वेश्चन मार्क आणि डॉट हे साईन बेसिकली यूज करतो क्वेश्चन आपल्या सेफ कॉलच्या केसमध्ये. ओके, बट तुम्ही एल्विस ऑपरेटर मध्ये जर बघितलं तर आपण बेसिकली क्वेश्चन मार्क आणि कोलनचा त्या ठिकाणी यूज करतो. ओके, तर बेसिकली ऑपरेटरचं काय मिनिंग आहे, तर एल्विस ऑपरेटर, राईट. तर एल्विस ऑपरेटर प्रोव्हाइड द डिफॉल्ट व्हॅल्यू व्हेन द व्हेरिएबल इज नल, राईट. म्हणजेच काय की जर तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर केला अँड व्हेरिएबल जर नल नसेल त्याची पण ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही डिक्लेअर केलं म्हणजे त्या व्हेरिएबलवरती ती व्हॅल्यू त्या ठिकाणी यूज केली जाणार, राईट. बट इफ द व्हॅल्यू इज नल तर त्या केसमध्ये जे पण डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी यूज करणार विथ द हेल्प ऑफ दिस एल्विस ऑपरेटर ती या ठिकाणी यूज केली जाणार. तर इथं पण प्रॉपरली कोड त्या ठिकाणी ते पण तुमचं नल सेफ्टी तिथं ह्या सगळ्या गोष्टी तुला प्रॉपरली हँडल करता येईल सो दॅट की तुम्हाला जे पण नल पॉइंटर एक्सेप्शन आहे ते बेसिकली येणार नाही. ओके, तर बेसिकली याला यूज कसं करायचं, जे पण आपलं बेसिकली हे व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी असाइन करायचं असेल त्याच्यानंतर इमिडिएटली आपल्याला काय करायचं की जे पण क्वेश्चन मार्क आणि कोलन म्हणजे एल्विस ऑपरेटर यूज करायचं आणि डिफॉल्ट व्हॅल्यू त्या ठिकाणी असाइन होऊन जाईल. आता डिफॉल्ट व्हॅल्यू कधी त्या ठिकाणी यूज केली जाणार, जेव्हा ही व्हॅल्यू त्या ठिकाणी नल असेल तेव्हाच आपण फक्त या ठिकाणी डिफॉल्ट व्हॅल्यूचा यूज होऊ शकते. अदरवाईज डिफॉल्ट व्हॅल्यू यूज होणार नाही, जे पण ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल ती त्या ठिकाणी यूज होणार. ओके, सो तर मी इथे एक व्हेरिएबल डिफाईन करतो विच इज स्टुडंट नेम करके. ओके, आणि याला आणि टाईप टी विच इज अगेन स्ट्रिंग. ओके, त्यानंतर मी काय करतो इथं जसं एक सगळ्यात पहिले आता इनिशियल व्हॅल्यू या ठिकाणी देऊन टाकतो विच इज जस्ट लाईक स्टुडंट 1. ओके, अँड त्याच्यानंतर आणखी एक व्हेरिएबल क्रिएट करतो विच इज लेंथ नावाचा. ओके, आणि त्यामध्ये आपण काय करू, जे पण स्टुडंट नेम नावाचं जे पण व्हेरिएबल असेल ते आणि त्याच्यानंतर त्याची पण लेंथ असेल ते या ठिकाणी फाइंड आउट करण्याचं काम करू. तर सगळ्यात पहिले ते मी सेफ कॉलचा यूज करतो या ठिकाणी. ओके, अँड आफ्टर दॅट जे पण जस्ट लाईक एल्विस ऑपरेटर असेल त्याचे मी या ठिकाणी यूज करतो. मेनली तो क्वेश्चन मार्क असेल ते आणि कोलन. त्यानंतर जे पण डिफॉल्ट व्हॅल्यू त्या ठिकाणी मला द्यायचं असेल ती मी या ठिकाणी देऊन टाकतो विच इज जस्ट लाईक स्टुडंट. आता ही एक्झिक्यूट कधी होईल स्टेटमेंट, जेव्हा बेसिकली आता हे स्टेटमेंट बेसिकली एक्झिक्यूटिव्ह कधी होईल, जेव्हा समजा हे जे पण स्टुडंट नेम नावाचं व्हेरिएबल आहे याच्यामध्ये नल व्हॅल्यू जेव्हा असेल होईल तेव्हा ते स्टेटमेंट आपलं एक्झिक्यूट होऊन जाणार. तर जर नल व्हॅल्यू या ठिकाणी असेल तर मी सिम्पली एक मेसेज प्रिंट करतो विच इज स्टुडंट नेम इज नॉट अवेलेबल. आणि त्याच्यानंतर मी सिम्पली जे पण लेंथ असेल बेसिकली ती या ठिकाणी प्रिंट करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, सो इफ आय जस्ट ट्राय टू रन द प्रोग्राम अगेन लेट्स सी हाऊ इट. ओके, तर बेसिकली 8 व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट झाली आहे, राईट. विच मीन्स की ही जी पण व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे म्हणजे स्टुडंट नेमची जी पण व्हॅल्यू आहे बेसिकली ती या ठिकाणी विच इज स्टुडंट 1 ही या ठिकाणी नल नाहीये, राईट. आणि जर नल नाहीये इन द सेन्स की जी पण ही स्टेटमेंट आहे बेसिकली ती या ठिकाणी एक्झिक्यूट होऊन जाणार, राईट. आणि जी पण लेंथ होती बेसिकली या व्हॅल्यूची विच इज 8 ती या ठिकाणी प्रिंट झाली. बट जर समजा मी एक्झाम्पल कन्सिडर करतो इथे मी काय करतो त्याला नल असाइन करून टाकतो, राईट. तर आता जर तुम्ही बघितलं तर स्टुडंट नेम मध्ये बेसिकली नल व्हॅल्यू आहे, राईट. तर नल व्हॅल्यू जर असेल तर बेसिकली हे जी पण स्टेटमेंट आहे तुमची म्हणजे लेंथ या ठिकाणी फाइंड आउट होणार नाही, राईट. आणि हा एल्विस ऑपरेटर थ्रू जे पण तुमची एल्स केस आहे यामध्ये चाललं जाईल आणि तुम्हाला सिम्पली मेसेज आला पाहिजे स्टुडंट नेम इज नॉट अवेलेबल म्हणून. तर इफ आय जस्ट रन द प्रोग्राम अगेन तुम्ही बघू शकता स्टुडंट नेम इज नॉट अवेलेबल म्हणून मेसेज आला, राईट. बेसिकली नल व्हॅल्यू त्या ठिकाणी नल असाइन झाली त्यामुळं आपण काय केलं बेसिकली इथं जे पण आपली म्हणजे एल्विस ऑपरेटर थ्रू जे पण एल्स केस आहे ती या ठिकाणी एक्झिक्यूट झाली आणि आपल्याला मेसेज आला विच इज स्टुडंट नेम इज नॉट अवेलेबल, राईट. सो या दॅट्स इट फॉर टुडे. बाकी तुमच्याकडे जर डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अँड बाकी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल तर. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.